आपल्या डोक्यावरती आहे. ह्याचा अर्थ असं होतो की बाबा काही झालं तर तिजोरी रिकामी करायची, पण दुसरं पर्यायच नाही. अनेक गोष्टीवर जसं केंद्रानं लोकांना दिशाभूल करून मताचा जोगवा मागितला, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुठलाही पर्याय त्यांच्या हातात नसताना काय योजना, लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ, लाडकी मेवणी, लाडका वगैरे वगैरे वगैरे, हे अजून काय काय काढतील काय सांगता येणार. साडू काय असत. तर हे करत असताना ठीक आहे, एक सामान्य सर्वसाधारण माणसाला या गोष्टीची जाण नसेल, परंतु आता जनता हुशार आहे की एवढा मोठा पैसा, परवाच मी ऐकले की 1.5 लाख कोटीचं अजून कर्ज महाराष्ट्र सरकारने घेतलेलं आहे. ते कशासाठी घेतलंय? कारण आज जवळपास 43,000 कोटी या लाडकी बहीण योजनेला ते खर्च करताय. आज जर बघितलं, आता मी फिरत असताना प्रत्येक गावामध्ये लाडकी बहीणचे पोस्टर्स लागलेले आहेत. एक साधारण जर विचार केला की 170 कोटी फक्त या जाहिरातीवरती खर्च करण्यात येत आहे असं मला कळालं. तर ती आकडेवारी तुम्हाला माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने माहिती आहे. परंतु आमचं एकच प्रामाणिक म्हणणं आहे की तुम्ही ही योजना काढा, आमच्याबद्दल दुमत किंवा आम्ही त्यांना विरोध करायचा काही नाही. परंतु आमचं एकच म्हणणं आहे की ज्या ज्या गोष्टीला जे सामाजिक उपजीविका, आज ग्रामीण भागामध्ये जो शेतकरी राहतो त्याला फक्त त्याचं उपजीविकेचं साधन शेती असताना आमच्या शेतीच्या मालाला हमी भाव, जे काही तुम्ही शब्द दिला असेल ते हमी भाव तुम्ही दिलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. उलट आम्ही या मताच्या की हे काल सोयाबीन 10,000वरती गेलं, 10 तर नाही 8-9 हजारापर्यंत जरी आम्हाला त्या ठिकाणी मोबदला मिळाला तर आम्हाला तुमच्या कुठल्याही अनुदानाची गरज नाही, तुमच्या विम्याची गरज नाही, किंवा हे जे मोदीच्या नावावर 6,000 शेतकऱ्याच्या खिशात पैसे पडतात, हे काय त्यांच्या स्वतःतले खिशातले पैसे नाही, आमच्या सगळ्यांच्या घामाच्या कष्टाचे जीएसटीचे पैसे आहेत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज प्रत्येक गोष्टीला भरमसाठ जीएसटी आहे, कोण्या कशावरती आहे. शेवटी माणूस शेवटच्या क्षणाला स्मशानभूमीत जाताना सुद्धा त्याच्या कफनला 18% जीएसटी आहे. बाकी तेला मिठाचं साखरेचं आपण सोडू. आज शेतकऱ्याच्या खत बियाणेवरती सुद्धा 18% जीएसटी आहे. आणि आम्ही आश्वासन लोकसभेला जे काय 5 न्याय भूमिका आदरणीय आमचे नेते राहुलजी गांधी यांनी जो जाहीरनामा काढला होता लोकसभेमध्ये की आमच्या हातात सरकार आलं तर या गोष्टी करू, आणि त्याची अंमलबजावणी ऑलरेडी कर्नाटक, तेलंगणा, हिमाचलमध्ये चालू आहे. मी सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु हे करत असताना सामान्य जनतेमध्ये जो रोष झाला, ज्या 5-6 मुद्द्यावरती लोकसभेमध्ये जनता जे खवळली, तुम्ही मंदिराच्या नावानं मताचा जोगवा मागितला, बाकी अन्य काही गोष्टी असेल 2 कोटी 15 लाख वगैरे वगैरे, आता हे सगळे शेळ झाले. परंतु महत्वाचा मुद्दा येणाऱ्या कालावधीमध्ये जो 5-6 मुद्दे लोकसभेमध्ये सामान्य जनतेला जे कळालं की जो 2014 मध्ये शब्द होता, 2019 मध्ये जो शब्द होता, त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा बेरोजगारी, महागाई, संविधान, आरक्षण, शेतीचा मालाला भाव, भरमसाठ जीएसटी, व्यापाऱ्यांची मोठ्या उद्योगपतीचं कर्ज माफ करणे वगैरे वगैरे, हे सगळं जनतेला कळालं. म्हणून जनतेने उद्रेक म्हणजे मताच्या बटन दाबून विविध पेटीमध्ये भरभरोस या ठिकाणी मतदान केलं. त्याचा हा एक परिणाम आहे. कारण जनता आता हुशार आहे. आम्ही काही सांगितलं, आज प्रत्येक पक्षाचा नेता किंवा
कार्यकर्ता सांगत असताना ऐकून घेतील लोक, परंतु त्यांच्या सद्सद विवेक बुद्धीला जे पटेल त्याच पद्धतीने ते लोक त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी वागत आहेत. त्याचं ज्वलंत उदाहरण मागच्या 2 महिन्यापूर्वी झालंय. आणि तशीच परिस्थिती जर बघितली की येणाऱ्या 3 महिन्यामध्ये वेगळं चित्र दिसेल असं मला वाटतंय. आणि निश्चितच या महाविकास आघाडीनं आम्ही एकत्र लढलो आणि प्रामाणिकपणे सगळ्यांनी लोकसभेला काम केलं आणि अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही एकत्र काम करणार आहोत. भले कुणालाही सीट चुको, त्या घटक पक्षाला मित्र पक्षाला जर कुणालाही सीट पडेल तर आम्ही एकत्र काम करण्याच्या तयारीत आहोत. प्रत्येकाचा दावा आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हक्क आहे मागायचा, बोलायचा अधिकार आहे. तसं माझ्या पक्षाचा म्हणजे काँग्रेस पक्षाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये सुद्धा अनेक जण इच्छुक असतात. कारण हे माझे आता ही 3री टर्म आहे. 2014 सुद्धा इच्छुक होते, 2019लाही इच्छुक होते आणि आत्ता सुद्धा त्याच्यापेक्षा दुपटीनं इच्छुक झाले. पण प्रत्येकजण दावा करत असला तरी पक्षश्रेष्ठी त्याचं मूल्यमापन करून कोण योग्य राहील हे त्यांच्या माध्यमातून ठरवून त्या ठिकाणी त्या व्यक्तीला जर काँग्रेसला जागा सुटली तर उद्या उभाटालाही जागा सुटू शकते, राष्ट्रवादी पवारसाहेब गट यांनाही सुटू शकते. ते आपण याच्याबद्दल